नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकूया विजया वाड यांची कथा पुनर्भेट. ही कथा जास्वंदी या कथासंग्रहातून घेतलेली आहे. चला तर मग ऐकूया पुनर्भेट. निर्मल आणि मिनल एकमेकांना समोर बघून चकित झाले. खूपच. बोलावं का? काय हरकत आहे? वी आर नॉट एनिमीज. पण कोण आधी? हाय मिनू. त्यानेच न राहून पुढाकार घेतला. तू इथे का आलायस? तुझा तर चांगला परमनंट जॉब आहे ना? तो गेला ग मिनू, लॉकडाऊनच्या काळात. अरे बापरे. अरे पण परमनंट लोकांना काढता येत नाही ना? अरे निर्मल, तसा रूल आहे बरं. अगं, कंपनीला टाळं लागायची वेळ आली की कसले रूल अन कसलं काय, सगळं बासनात गुंडाळलं जातं. हां, हे बाकी खरंय. तिला पटलं पूर्णपणे. मग तिने विचार केला, आपण BCom BBA, हा MCom MBA. इंटरव्ह्यूत हाच वरचढ ठरणार. हा जिंकणार आणि आपण हरणार. ती एकदम उठली. मी जाते मग. तुलाच क्वालिफिकेशन जास्त म्हणून ते लोक निवडतील. स्मार्टनेस पण बघतात. तू कितीतरी स्मार्ट आहेस. नेहमी मला तूच तर बावळ्या भोटम म्हणायचीस. चार चौघातही अपमान करायला कचरायची नाहीस. मागे पुढे बघायची नाहीस. आय एम सॉरी फॉर दॅट. पण आता काय त्याचे? आता तर आपण वेगळे झालो आहोत, ती म्हणाली. बैस. कुठली भीती किंवा कुशंका मनात आणू नकोस, तो म्हणाला. ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल, मिळावी. अजूनही 2 कॅन्डिडेट आहेत. आपण दोघेच थोडेच आहोत, ती बसत म्हणाली. इंटरव्ह्यू छानच पार पडले दोघांचे. पण त्यांच्याहून त्या उरलेल्या दोघातला एक जण भाव खाऊन गेला. बेटर लक नेक्स्ट टाइम, बेटर लक नेक्स्ट टाइमचा टॅग घेऊन दोघे बाहेर पडले. कॉफी घेऊया? भेटलोच आहोत तर, त्यानं विचारलं. तिने होकार दिला. मॅच्युअल अंडरस्टँडिंगनं घटस्फोट झाला होता. त्याची आई म्हणाली होती, असली नाकापेक्षा मोती जड मुलगी करायची काय? स्वयंपाकातला क सुद्धा येत नाही हिला. आमच्याकडे 2 बायका आहेत कामाला. एक वरकाम घरकाम आणि दुजी कुकिंग बेकिंग. मला तर ताटली सुद्धा हातात मिळते, ती म्हणाली. हो का? चूळ तरी उठून भरतेस का? की थुंक पात्र धरतात समोर? सासूचं बोलणं कुचकं होतं. वाकड्यात का शिरता? मी खरं ते सरळपणे सांगत आहे. इथे सारी कामं मीच करते. मी म्हणते का पण? पैसे वाया घालू नयेत मोलकरणींच्या बोडक्यावर. निर्मलला 65,000 पगार आहे. त्याच्या पैशावर डोळा नको ठेवा, सांगून ठेवते. मला तर 66,000 मिळतात निर्मलची आई. 1,000 जास्त मिळतात ना. पण किती तो टेंभा. चालते हो घरी. का? तुम्ही सांगता म्हणून? हो, हे घर माझं पण आहे, ती फनकारली. निर्मल जाम वैतागला. आता बास तू मै. TV सिरियलच्या वर्तान झालात दोघी. निर्मल वसकला होता. या बाईंना तू तुझ्या दादाकडे पाठवून दे. तिचं आणि मोठ्या बहिणींचं जमत नाही. तिनं शपथ खाल्ली. एक तर माझी आई दादाजवळ राहील, नाहीतर ती. म्हणून माझ्या बोडक्यावर बोचकं. समजून घे ग. अरे पण ही कुठली अरे रावी? आपण कूक करायची नाही, बाईही ठेवू द्यायची नाही. बरं पैसे मी देईन म्हटलं तरी नाही. आणि मग ती वेगळी झाली होती. सुखात होती का? हो, तसं भौतिक सुख आणि स्वातंत्र्य होतं की. सारं आठवलं, काठावर आलं. कॉफी पिऊन झाली. तो अस्वस्थ झाला. म्हणाला, डोसा मागू? तुझा आवडता? रवा मसाला? ती खुश झाली. एवढं लक्षात ठेवलं? रवा मसाला आला. चवीने खाताना तिने विचारलं, दुसरी कोणी बघितली का रे तुझ्या आईनं? बघितल्या 3-4. मग तुला आवडल्या नाहीत? आवडली होती एक. मग? ती म्हणाली, सासू काही एकत्र नको. हिच्यामुळेच तुझी पहिली बायको बायली झाली हे ठाऊक आहे मला. तशी आई भयंकर रागावली. पंढरपूरच्या विठोबाशी जाते म्हणाली. मग मी त्या मुलीला नाही सांगितलं. हिला का बरं वाटलं तेच समजना. तुला मिळाला कोणी? नाही रे. का ग? अजून लोक घटस्फोटित स्त्रीला अवेलेबल बाई समजतात. तिला ना बायकोचा दर्जा द्यायला घाबरतात. हे बाकी खरंय मीना. अगं, बाईकडे बघायची समाजाची दृष्टी वक्र आहे.
पुरुष जेव्हा दुसरा विवाह करू बघतो तेव्हा समाज क्षमाशील असतो. त्याचे बिचाऱ्याचे पोटाचे हाल होत असतील. इतकी संवेदना. ती लग्न करू बघत असली तर मात्र एक नाही जमलं तरी हौस बघा केवढी, अशी भाषा, इतकी असंवेदनशीलता. त्याचं बोलणं तिला पटलं. अरे मी याच कारणे पहिला जॉब सोडला. खरं कारण सांगता येतं का निर्मल? मी तुझं घर टाकलं तर माझा बॉस मला अवेलेबल प्रॉपर्टी समजू लागला की र? म्हणजे त्यानं तुला टच केलं? निर्मलनं राग पुसलं. ती मंद हसली. नाही रे, मी काय मेनाची बाहुली आहे? हातच तोडले असते त्याचे. पण तुला काय एवढा राग येतोय? खरंच ग, वाय एम सो पजेसिव्ह अबाउट यू? बघ म्हणजे झालं, ती म्हणाली. निर्मल, हा दैवी संकेतही असू शकतो. ती एकदम भावूक झाली. हो ग, तोही गदगदला. खरं सांगू, तुझ्या इतकं कोणी आवडलंच नाही बघ मला. अरे माझी स्थिती वेगळी आहे का निर्मल? मग राहूया परत एकत्र. पण ते घटस्फोटाचं? अगं, जगात खूप सेपरेट झालेले दोन जीव परत एकत्र येतात. नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन असं म्हणतात. खोटं नाही सांगत मी ना तुला. हां, मला ठाऊक आहे. मग तुझी ती त्रासिक आई? माझी अत्यंत प्रिय आई. ती अजून जिवंत आहे आणि माझी लाडकी आई कधीच मरू नये अशी माझी इच्छा आहे. एनी क्वेश्चन? नो. पण मग माझं नो आहे, नकार. का? मला विषाची परीक्षा घ्यायची नाहीये. माझी आई म्हणजे विष? मी तसं नाही रे म्हणत. आमचे संबंध विषवत झाले होते ना. आपल्या सेपरेशनचं कारणच जर त्या होत्या. आता काय त्याचं? तू गेलीस आणि ती हवालदिल झाली. तू इतकं टोकाचं पाऊल उचलशील असं तिला वाटलंच नव्हतं. का रे? तिला वाटायचं सासूरवास ही पारंपरिक परंपरा आहे. जे तिच्या आजे सासूनं सासूला केलं, सासूनं तिला भोगायला लावलं आणि ते तू भोगावंस, रादर भोगलंच पाहिजेस, अशी तिची रास्त अपेक्षा होती. माय फुट. माणसं बदलतात यावर विश्वास असेल तर चल परत ये. तिलाही वाटलं काय हरकत आहे. ती निर्मल बरोबर घरी निघाली. ही फक्त सदिच्छा भेट आहे हा, उगाच हुरळून जाऊ नकोस. ठीक आहे, तो समजूतदार झाला. करे तो भी क्या. घरी गेली तो सासूने हसून स्वागत केले. आलीस? खूप बरं वाटलं. तुम्हाला? तुम्हाला बरं वाटलं? हो, मी माणूस आहे ग, राक्षसीन नाही. मी म्हटलं का तसं? तू गेलीस रागे रागे निघून. मला शेजार पाजारच्यांनी वाळीत टाकलं जसं. एकही माणूस बोलायला तयार नाही. त्यांच्या मते मी निर्मलचं जीवन उद्ध्वस्त केलं. पण तो माझ्या फार प्रेमाचा आहे ग. लग्न झालं म्हणजे आईबाबांनी काय लगेच फोटोत जाऊन बसायचं का? पण आता इथं आशादायक परिस्थिती निर्माण झाली. कशी हो? आपला सख्खा शेजार चाललाय न्यूझीलंडला. केशव भावजी आणि नेहा दोघं त्यांच्या मुलाकडे राहायला जात आहेत. 30,000 भाड्यानं फ्लॅट देतो म्हणतात. मग आपण घेऊया का तो? कशाला? तू परत ये, मग मी शेजारी राहीन. तू बाई ठेव सर्व कामांना. तुमच्यात जे कुक कराल त्यातलं मला पाठवा थोडं बघूल्यात. मला मेलीला कितीसं लागतं खायला. मी वायली तर वायली आणि जवळ तर जवळ. चांगला वेल फर्निश्ड फ्लॅट आणि प्रेमाचा शेजार. आश्वासक साथ सोबत. काही व्हायला लागलं तरी चिंता नाही ग मला. तू गेल्यापासून माझा लेक सुकला गुलाब झालाय बघ. ये बाळ, मजवर विश्वास ठेव. ये. ती खरंच बॅगा घेऊन गेली. त्यांनी केशव भावजींकडे प्रस्थान केलं. भावजी जाईपर्यंत तिथंच मुक्काम. निर्मल आणि मिनल सुखी झाले. ज्यांना एकटा एक मुलगा आहे त्यांनी हा कित्ता गिरवावा असं मला मनापासून वाटतं. पुनर्भेट घडो आणि तुटलेलं जुळो. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.